हे देव हे बहिणी वनात राहता बिरदेव. मग ह्याला हितला शेवकच पास पडना. शेवक पास हुडकून हुडकून 52 गावात दमला, त्याला काय मनाला येईना. मग देव असा हितनं मसवडवरनं निघून गेला पंढरपूर. पंढरपुरावरनं बी खालत गेला, चळ आंब गाव आहे, चळ आंब्याला. मग तसं त्याला शेवक हे नागोबा पास पडला. नागोबा हे मनात आला. हे 9 वर्षाचं बाळ होतं. 9 वर्षाचं बाळ होतं. मग पास पडला का पुण्यात भिक्षा मागाया रूपानं गेला. भिक्षा वाढ माय म्हणला, वाढली. पुण्या तिच्या दारात होतं आंब्याचं झाड. वाढली. हे बाळ देता का म्हणला. हे बाबा म्हणले नाही देणार, हे बाळ देणार नाही, तू आपलं मग रस्त्याला लाग. नाही म्हणला देव लाग. नाही म्हणली. नाही म्हणली का त्या आंब्याचं झाड तिच्या दारात होतं. त्या आंब्या झाडावर त्यानं मंत्र टाकला का आंब्या झाडावर पोर गेलं शिंडीत. शिंडीत गेली का व्हा म्हणून रडायला लागली, बाबा माझं पोर उतरव, माझं पोर. नाही म्हणला तो, तुला मूल पडलं तर माझं खलास होईल. तुला म्हणली पाया पडते तुझ्या बाळ खाली माझं उतरव, तुला पाया पडते, तू काय म्हणशील ती तुला दान करते, पण माझं बाळ खाली उतरव म्हणून दाह्या मोकळून रडायला लागली. रडायला लागली. नंतर बाळ देशील का. देती म्हणली. मरण्यापक्षी शेंड्यात बसलंय ना त्या एका फांदीवर, मरण्यापक्षी तुला दान करते पण बाळ उतरव. बर म्हणला. माय म्हणला वटा कर. वटा केला का येऊन बाळ वटीत तिच्या पडलं. असं आज्यात झेललं आदंत्री. आणि पुण्या वचन गेलं हे म्हणले तुला अर्पण. आणि देव तत्न मग निघून ती बाळ घेऊन आला 9 वर्षाचं. आणि हिथं राहिला, या बिरदेवाच्या वनात राहिला. आणि हिथं मग पुण्या बाळाला पाणी घालायचं जमना. मग देव का करायचा, त्याला पाट 3ला उठायचा, त्याला आंघोळ घालायचा, जायचा. त्याला शिकवलं की झरा पाडायचा, पुण्या झरा शिपडायचा, वंजळीन पाणी भरायचं, आणि मग मला घालायचं, नागोबाला देव बोलायचा. आणि मग ती मूल असं करता करता तो मग त्याला समज शिक्षण दिल्यावर ना, शिक्षण दिलं त्याला. मग ती मूल का कळतं झालं 10-11 वर्षाचं. मग त्याला ती समधी सेवा चाकरी देवाची करू लागलं. देवाची सेवा चाकरी करू लागल्यावर ना तरी 4-5 रातचं 2लाच न्यायचा उठवून. कोळहोळ म्हणून वडाय तर चिव म्हणा, चिमणी ना, काव म्हणा, कावळा ना असल्या वनात होता बिरदेव राया. मग तिथं देवान पाणी शिपडायचा, 4-5 झर पाडायचे. हे नाही जरा चांगला देव म्हणायचा, चल दुसरा जरा पाड. हे नाही चांगला, 5 झर पाडायला लावायचा आणि त्याचं पाणी भरायला लावायचं. आणि मग देव यायचा ना आंघोळी करायचा त्याच्या हातनं पाणी. आणि समजा आरतीचं हे समजा देवानं त्याला शिकवलं. आणि देव जाग्याला बसलं आणि देवाची पूजा करू लागला नागोबा. तर बाळ परवेशी नागोबानं पूजा केली. 500च्या अगोदर ह्या देवाची स्थापना झाली. त्या नागोबा बिरदेवाची सेवा करत. त्यांनी समाधी घ्यायच्या टायमाला बिरदेवाला बिरदेवाने विचारलं, देवा तुम्ही समाधी घ्यायची म्हणताय, मला मागणी काय मागताय. तर देवानं सांगितलं नागोबानं, मला काय नको, उजव्या बाजूची जागा आणि मान माझा बिरदेवा तुम्ही खायचं. बिरदेवाला सांगितलं उजव्या बाजूला जागा मला पाहिजे नागोबानं, आणि नाव माझं. आणि मग उजव्या बाजूला त्याला जागा दिली. उजव्या बाजूला देव बसलाय नागोबा. आणि तसंच औंढूबाबा आमचा होता खडकीचा खांडेकर, तो बी सेवक होता. तो बी 500 वर्ष या पूर्वीचा आधीचा. तो बी सेवक नागोबा आणि 2 जणी सेवा करत. मग त्याला बी समोर जागा दिली आणि नागोबाला उजव्या बाजूला दिली. असं ते आमचा तेव्हापासून येरकरांचा आणि आमचा भाव म्हणून राहावा. आणि एका ताटात जेवा म्हणली. आणि हे जी सेवा माझी करा बिरदेव म्हणला. मग बिरदेवाची सेवा करत नागोबा आणि औंढूबाबा. ही शिखराची ही स्थापना परत नंतर झाली. त्याला झाली असलेली 40 वर्ष. आधी साधी देऊळ होतं, पांढरी देऊळ होती. पुण्या मंडप झालं, पुण्यांदा सोपं झालं. अगोदर हे अरण्यवन होतं. पहिल्यांदा देव होता तिकडे अरण्यवनात. तत्न नागोबानं आणला इथं ह्या जाग्याला, ह्या 4 रस्त्यावर. 4 रस्त्यावर आणला का तर तिकडं माणसाने यायला अडचण होती. तर कोण किंवा म्हणा चिमणी नव्हती, काव म्हणा कावळा नव्हता, असल्या जाग्याला बिरदेव राहायला होता. मग नागोबा का म्हणला, देवा माझं एक प्रश्न ऐक चाल का. तर काय नाही सांगायचं, ऐकायचं असला तर सांगतो.
हितनं हलायचं आणि आपण चारही रस्त्याच्या बाजूला जायचं, पर ह्याच एरियात राहायचं, पर चारही रस्त्याच्या आत राहायचं. याचाल का? मग हिथं देवाला आणि हिथं सेवा करायला लागली. मग दोघ जण औंढोबाबा आणि नागोबा. नागोबाने जिवंत समाधी घेतलेल्या त्यांना मुलगा होता 3. हिरकरवाडीचा 1, मसाईवाडीचा 1, बोनवाडीचा 1. बिरोबाजी ही सेवा करायला लागला नागोबा. अति सेवा झाल्यानंतर मला समाधी घ्यायची आहे म्हणला. तर समाधी घ्यायची तर तसं घेऊ नको, तुझी लय अति सेवा झाली या, तू काय तर मागणी माग. तर देवा काय मागो? तर काय तुला माग पाहिजे ते माग, माझी द्यायची तयारी आहे. तर देवा म्हणला मला काय नको, त्या देवाच्या मने काय तर खाया मागेल, काय तर असं. देवाला म्हणा फसवलं. देवाला म्हणला मला नाव माझं आणि खायचं तो, आणि उजव्या बाजूला बेरदेवा तुझ्या उजव्या बाजूला जागा मला पाहिजे. बर दिला म्हणला देव. मग कुठं बी चाललं तर नागोबाला चाललोय म्हणतो आपण, आणि निवाद असतोय बिरोबा देवळात. मग देवाला फसवून देवाला देणं भाग पडलं. वचन पहिलं खरं होतं. एखाद्याला प्रश्न पडला, जर देवाला कवल लावला तर पाषाण आहे, पाषाणाला जर कवल लावला तर प्रश्न सुटायचा असला तर उजवा कवल देतो, प्रश्न सुटायचा नसला तर नाही म्हणून सांगणार, डाव्या बघाचा कवल देणार. असं ह्याचं महत्व आहे. नागोबा नाथबाबा एका नगरीतलं, तर एका जाग्याला राहाव्या म्हणला नागोबा आपण नाथबाबाला. तर नाथबाबा म्हणला तुला शेवता शेवट खपत नाही, शिटीत तो राहणार नाही, तर तू एकाच हद्दीत राह, मसवड हद्दीत. नदीच्या पलीकडे तू राहा, नदीच्या उगावच्या बाजूला मी राहतो, आणि तुझी यात्रा बिरदेव म्हणला आधी भरू दे नाथबाबाला. आमुष्याला म्हणला माझी भरवतो, आणि पुनवीला नागोबाला म्हणला तुझी बरोबर. आणि एका नगरीत आपण एका हद्दीत राहू. यात्रेला नागोबाच्या 95-100 गाव येतं. मग पाक मायने, चितळे, खाली माळशिरस, अकलूज, चिकडं, आटपाडी, मार्डी, मोही, ठोंबरवाडी, खाली मोरुजी, ह्या सध्या भागातलं गजी इथं येतात. 2-4 दिवस गजी खेळते ती, देवदेव करते ती, आणि मग निघून जाते ती. जागृत देवस्थान आहे. कुणी इथनं काय भांडं नेलं, तांब्या नेला, काय नेला तर त्याला डबल घालायला लावतो. भांडी समजा मोकळा पसारा देवाचा पडतो. अन्नदान किती बी हित आहे. कुणी ग्वार गरीब आलं तर खायची काय आड अडचण नाही. कोण पुजारी नेत नाही, पुढारी नेत नाही. कोतळ्या इथं भरलेल्या त्या धान्यानं, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, समद लाडू असू द्या, दिवाळीला कांचं बी हे असू द्या, पब्लिक आणून इथं देत, आणि ग्वार गरीबाला दान करत. देवाची जमीन जवळजवळ 80 ते 90 एकर आहे. आणि ह्या बाजूला उजव्या बाजूला देवड आहे, इकडं उगावच्या बाजूला मसाईवाडी आहे, आणि पालवण आहे ते लांब अंतर्यान आहे. मग इथं जवळ काय देवाच्या गाव नाही. आता वस्त्या वाढे झाल्या त्या. इथं श्रावण महिन्यात जे पहिले पूर्वीची नवसं केलेली असते ती, मला मुलगा होऊ दे, तुला चाकरी घालवेन, काय माझा कुठलाही प्रश्न सुटू दे. मग ते श्रावण महिन्यात 100 ते 150 माणसं शेवला असते ती. पुण्यानंतर तीर्थाचं पाणी आणते ती, कृष्णाबाईचं, पंढरपूरचं चंद्रभागाचं, शिंगणापूरच्या महादेवाचं, तळ्यातल्या महादेवाचं हे पाणी आणते ती शेवटच्या टायमाला. आणि पाणी आणते ती देवाची, पुण्यांदा देवदेव करते ती शेवटला. आणि नंतर देव कवल दिल तसं सुटवून जाते. पहिला सेवक लहानपणापासून बाळू पुजारी सेवा करता मग त्यानं असं आयुष्य घातलं. लग्न झालं पण बायको म्हणला नाही, आणि त्यानं असं आयुष्य घातलं की बाळ परवेशापासून वयस्कर होस तर सेवा केली देवाची, आणि शेवटाच्या टेपला इथं समाधीत घेतली. असा देव, त्याचं गाव सोकसन, आडनाव गंडे, बाळू गंडे. पण देवाचा असा भक्त होता की त्यानं एखाद्याला कोडं एखाद्यानं टाकलं तर ते सुटूस तर असं लोटंगान घेता, सुटलं तरच हे करता, सुटल तवाच
संध्याकाळी लोटंगण घेतलं 12 वाजेपर्यंत सुटलं तरच उठायला देवाला येत, देवानं सांगितल्याशिवाय उठत नव्हता असा बाळू पुजारी माणूस होता. हा 15 कुत्रा आहे देवाचं. तो कुत्री आरती चालू झाली का म्हणून आवाज करते ती. पौर्णिमेला देवाची पालखी निघते, देव प्रदक्षिणा घालून देव देवाऱ्याला घालवते ती, देवाऱ्याला घालवते ती. इटाचा शिवता शिवत खपत नाही म्हणून पौर्णिमेला देव घालवायला लागतो आणि देवाऱ्यासनं 5 किलोमीटरवरनं देव इथं जत्रा पाहतो. आणि पुण्या जत्रा फुटायच्या टायमाला जत्राच्या पाकावणी असते, देवळं ही धुयाची आणि पाकावणी दिवशी देव पुण्या आत घ्यायला घेतो. प्रसाद माने ऑफिशियल यांना फॉलो करा.